गेल्या 10-12 वर्षापासून मी मंत्री आहे दिल्लीत. त्यामुळे अनेक वेळा संस्थेच्या बाबतीत चर्चा करण्याची संधी दोघांच्या बरोबर मला मिळाली. मधल्या काळामध्ये हा एवढा मोठा डोलारा उभा झाला असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. एक गोष्ट खरी आहे की एखादी संस्था वाढवण्याकरता, त्याचं नाव निर्माण करण्याकरता अनेक वर्ष लागतात, पण ती कोसळायला मात्र फक्त काही दिवस लागतात. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे भैयासाहेबांनी आणि दिलीपजींनी या काळामध्ये मेडिकल कॉलेज असेल, शिक्षण संस्था असेल, त्याच्या गुणात्मक समर्थपणे सांभाळलं. आणि त्यामुळे आज पुन्हा संस्था अतिशय चांगल्या सुस्थितीत आहे. हा आपल्या सगळ्यांकरता आनंदाचा, अभिमानाचा आणि समाधानाचा विषय आहे. आणि या सगळ्या कार्यामध्ये या दोघांचं योगदान आहे हे निश्चितपणे खूप मोठं आहे. आणि त्यामुळे आपण सगळेजण या बाबतीत त्यांच्याबद्दल त्यांना धन्यवाद देणं, त्यांचं अभिनंदन करणं, ज्याला संस्थेबद्दल आस्था आहे, पंजाबरावांबद्दल आस्था आहे, त्यांच्या उद्दिष्टाबद्दल आस्था आहे, त्यांनी सगळ्यांनी स्वाभाविकपणे त्यांचं अभिनंदन करणं अतिशय स्वाभाविक आहे. एक गोष्ट अजून महत्वाची आहे ती मला विशेष रूपाने आवडली की भैयासाहेब, राजकारणात तुमच्यासारखे माणसं फार कमी आहेत. कारण राजकारणातले 90% खेळाडू वाटच पाहतात कोणत्या पार्टीचं सरकार होते आणि कोण मंत्री बनतात. त्यांचे झेंडे दंडे हार तयार राहतात. त्यांनी पक्ष का सोडला हे त्यांनाही कळत नाही. ज्या पक्षात गेलं त्यांनाही उमजत. विचार आहे, त्यामागे एक ध्यास आहे. आणि हे काम अनेक वर्ष करावं लागणार आहे. आणि हे करत असताना अनेक अडचणी आहेत, समस्या आहेत. पण त्या अडचणी आणि समस्यांकडे न घाबरता त्याच्यावर मात करणं हे जीवनामध्ये पण खूप, कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात, कधी आनंद असतो, कधी दुःख असतं, कधी. पण युद्धभूमी सोडून जेव्हा पळून जातो तेव्हा तो समाप्त होतो. त्यामुळे जीवन मिळालं तोपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करता लढत राहिलं पाहिजे, चालत राहिलं पाहिजे. आणि हे जे चालण्याचा मंत्र तुम्ही सांगितलं चांगला आहे. खरं म्हणजे मला कधीच कळत नाही की शिक्षण संस्थेच्या निवडणुका का होतात आणि का लोक राजकारण शिक्षण क्षेत्राशी जोडतात. खरं म्हणजे जे चांगलं काम करतात त्यांच्या मागे जनते उभं राहिलं पाहिजे, तर शैक्षणिक संस्थेचा विकास होईल. नाही केलं तर त्यांना बदलवलं पाहिजे. पण हळूहळू सगळ्या दृष्टीमध्ये आपल्या देशातली लोकशाही जी आहे त्याला खऱ्या अर्थाने जबाबदार नेते किंवा पक्ष नाही आहे, जनता जबाबदार. आणि जशी जनता आहे तसे नेते मिळतात लोकांना. तुम्हाला ठरवलं पाहिजे की उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता काम करणाऱ्या लोकांना निवडून द्यायचं की निवृत्त करायचं. शक्यतो निवडणुका टाळल्या पाहिजे. राजकारणाच्या निवडणुकापुरतं राजकारण 15 दिवसाचं 20 दिवसाचं सगळ्यांनी केलं पाहिजे. पण निवडणुका संपल्यानंतर ते राजकारण सत्ताकारण न राहता समाजकारण झालं पाहिजे. आणि ते करत असताना जे योग्य आणि चांगलं काम असेल ते सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि चुकीचं आणि वाईट काम आपल्याच असेल त्याला समजावून सांगितलं पाहिजे की हे करणं बरोबर नाही. खऱ्या अर्थाने आज या संस्थेचा जो प्रभाव आहे, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक गोरगरीब मुलांचं जीवन घडवण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून ज्या हजारो शिक्षकांनी केलेल्या, त्यातून अनेक उत्तम नागरिक तयार झाले, त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे. आणि मला एक छोटासा अभिमान आहे की जागतिक दर्जाचं डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाचं वर्ल्ड स्टँडर्डचा ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आता जवळपास बांधून पूर्ण होत आलेला आहे. आणि त्याच्याकरता आम्ही अमेरिकेपासून तर इस्रायलपर्यंत सगळ्या कन्व्हेन्शन सेंटरचा अभ्यास केला, टेक्नॉलॉजीचा अभ्यास केला. कारण कुठेतरी हीच भावना आहे की जे शेतकरी आत्महत्या करतात ते संपलं पाहिजे, शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे, स्मार्ट शहर नाही स्मार्ट विलेज झाले पाहिजे, गावातल्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. त्याकरता ज्या ज्या गोष्टीची कमी असेल ती दूर कशी करता येईल याचा प्रयत्न सगळ्यांनी मिळून जेव्हा केला तेव्हा त्या प्रयत्नांना यश मिळणार आहे.
आणि म्हणून हा जो प्रवास आहे पंजाबरावांचा हा संपलेला नाही आहे. कारण ज्या माणसाचा जन्म होतो त्याचा मृत्यू अटळ आहे. आणि म्हणून जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होतोच. हा यावच्छंद्र दिवा करू असा नियम, याला कोणी अपवाद नाही आहे. मी मध्ये सहज एका ठिकाणी बोलताना माझ्या तोंडून एक वाक्य निघालं होतं की सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञान हे काळाच्या ओघात केव्हा संपत कळत नाही. आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाहीये, विचार शून्यता ही समस्या आहे. आणि म्हणून कधी चांगले दिवस असतात, कधी वाईट दिवस असतात. कधी जनता निवडून देते, कधी निवडून देत नाही. परंतु जिवंत माणसाचं व्यक्तित्व असं असतं की तो प्रवाहाच्या बरोबर कधी वाहत जात नाही. जिवंत मासा जो असतो तो नेहमी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असतो आणि काडी कचरा आणि मेलेला मासा हा नेहमी प्रवाहाबरोबर वाहत असतो. माझे तुमचे विचार कदाचित पटतील, राजकीय विचार पटणार नाही, वेगळे असतील. पण जे कोणते विचार आहेत त्याच्याशी, त्या नेत्याशी मी प्रामाणिक राहीन. ही तुमच्यातली जी इमानदारी आहे त्याला मी नक्की दाद देतो आणि त्याच्यावर धन्यवाद देतो. कारण हे फार कमी आहे, हे हळूहळू कमी होत चाललेलं आहे. राजकारणामध्ये राजकारणाची व्याख्या बदलण्याची गरज आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नाही. राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. आणि हा विचार स्वर्गीय पंजाबराव देशमुख यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. शेतकऱ्यांच्या समस्या होत्या, शेती क्षेत्राबद्दल, कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता ठेवून हे चित्र बदलवण्याचा आपल्या आयुष्यात प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हे कठीण काम आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये समाजातल्या तळागाळातल्या माणसाचा जीवन बदलवणं हे सोपी काम नाही. आमच्या चार परिवारामध्ये एक ज्येष्ठ विचारक होते, दत्तोपंत ठेंगडी. ते नेहमी असं म्हणायचे की एव्हरी पॉलिटिशियन थिंक्स अबाउट हिज नेक्स्ट इलेक्शन अँड एव्हरी सोशो इकॉनॉमिक रिफॉर्मर थिंक्स फ्रॉम सेंचुरी टू सेंचुरी. ज्याला समाजाचा, देशाचा विचार करायचा असतो त्याचा प्लॅन 100 वर्षाचा असतो. आणि ज्याला पुढची निवडणूक जिंकायची असते त्याचा विचार स्वाभाविकपणे आम्ही राजकारणात आहोत, आता मागावेच लागतात आणि निवडून यावंच लागतं. पण माझा अनुभव थोडासा चांगला आला. मी ठरवलं की माझ्या विचाराशी मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. मला जे पटलं तेच मी करेन. ते मी सांगितलं की जातीपातीचं राजकारण नाही करणार. आणि जेव्हा मी हे सांगितलं तेव्हा माझ्या मित्रांनी मला सल्ला दिला की तुम्ही हे बोलू नका. मी म्हणलं मी बोलीन. मग म्हणे तुम्ही हारा. म्हणलं हारला तर माणूस मरते का? हारू तर हारू, हे नाही करायचं. आणि माझा अनुभव आहे की मला लोकांनाही पण नक्कीच अशा चांगल्या गोष्टींना लोक सपोर्ट करतात. समाज जीवनामध्ये, राजकीय जीवनामध्ये जे दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, सामाजिक आर्थिक शैक्षणिक मागासलेले आहेत, त्या दरिद्र नावाच्या मनाबद्दल प्रेमाची आणि संवेदनशीलची भावना ठेवणं हे खरं म्हणजे राजकीय नेत्याचं सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे. मगाशी भीमसेन जोशीच्या आवाजात